सुरेश भोसले यांच्या स्मरणार्थ सन्माननीय सुजितजी भोसले साहेबांच्या माध्यमातून विश्वाजी चाळके साहेबांनी आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली। मित्रांनो, या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही पाहिलंय ना, जिथे भास्करजी पाटील असतील, बापू म्हणून त्यांना ओळखलं जातं, त्यांच्या नावाची देखील विशेष करून आम्ही चर्चा घेतोय। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। यस इट इज, मैदानाच्या आतमध्ये मॅच जरा 1 मिनिट थांबायचं पंच। यस यस, चला मॅच ऑन होईल। नक्कीच काही दिरंगाई राहिली होती, चर्चा होईल। ओमकार भोसले मैदानाच्या आतमध्ये, नॉन स्ट्राइकला विनायक। हो, पहिलाच बॉल, कमालीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये एक्सप्रेस केलाय, एक्झिक्यूट केलाय। एक्सेलेटर करत असताना मात्र त्याने ब्रेकवरचा पाय काढलाय आणि एक्सेलेट केलाय। कमालीची गोलंदाजी, जिथे गुड लेंथ वरती स्पॉट झाला तिथून मात्र इन खटर मैदानाच्या आतमध्ये हा बॉल हाताळलाय। कमालीची गोलंदाजी आहे। गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला अभिजित पाटील। हो, यावेळी पहा खोलवर पद्धतीचा बॉल, त्याच्यावरती चढवलेला प्रहार, 1 धाव अंकित केली गेली आहे। वाटेवरचा प्रवास सुरू केलाय मैदानाच्या आतमध्ये, 1 धाव अंकित केली गेली आहे। ऑन दी मार्क झालेला आहे, श्री गणेशा झालेला आहे, वाटेवरचा प्रवास सुरू केलाय संघ येळाने या ग्रामस्थाच्या वतीने। पहा पुढचा बॉल। हो, यावेळी मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येईल का? दूरवरचा प्रवास केलाय सोपा आणि सरळ फलंदाज बॅक टू द पवेलियन। बिग फिश ऑन द बिग बास्केट। श्री कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सन्माननीय संगमजी शिराळकर साहेब, आम्ही आपल्याला निवेदन करतो की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या। त्याचबरोबर जाऊया मैदानाच्या आतमध्ये। इन 8 नंबर 3 वरती फलंदाजीसाठी येळाने संघाकडून प्रशांत आलेत। प्रशांत शांत करतील का या आग ओखणाऱ्या गोलंदाजीला? प्रशांत यांच्याकडे नजरा वळवल्या, स्टान्स घेतलाय, गाईड घेतलाय मैदानाच्या आतमध्ये। लेट्स प्ले असा कॉल देखील दिलाय। ओव्हर द विकेटने गोलंदाज अभिजित पाटील प्रशांत साडी पहिलाच बॉल फेस करतील। हो, यावेळी पहा नजाकत पाहायला मिळाली आहे। लेट कटचा फटका मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आहे ती 1 रन। या एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे सरळ 2 या आकड्यावरती। 2 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। पुढचा बॉल, अभिजित पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत। हो, यावेळी पहा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर कमालीचा डेडिकेशन देणारा हा फटका। हो, इथे मात्र प्रशांतने दिलाय 440 चा झटका, आलाय षटकार, 6 धावा। यस, पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत की हा येणारा जो बॉल आहे तो 1 बाउन्स आहे। शेवटच्या क्षणी पाहिलं, पंचांनी आपला कॉल दिला आणि मिळाल्या धावा त्या 4 धावा अंकित केल्या गेल्यात। हो, यावेळी बाकपुट वरती कमालीचा फटका। यावेळी 1 बाउन्स, चेंडू सीमारेषे पार, कन्झिक्युटिव्ह बॅक टू बॅक दुसरा चौकार। मैदानाच्या आतमध्ये 4 एके 4 आणि 4 दुने 8। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर फलंदाज ओमकार। ओमकार हे नाव, मोठा श्वास, दीर्घ श्वास घ्यावा लागतो आणि ओमकारने मात्र दीर्घ श्वास घेतलाय आणि तदनंतर मात्र कमबॅक केलाय। कन्झिक्युटिव्ह बॅक टू बॅक 2 चौकार, संधी निर्माण केली गेली आहे। स्कोर कार्ड कडे नजर वळवला तर स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये जाताना पाहायला मिळाले, जी धावसंख्या 10 या आकड्यावरती आहे।
संख्या डबल डिजिट मध्ये जाताना पाहायला मिळाली, जी धाव संख्या 10 या आकड्यावरती आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती इन 8 नंबर 2 वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी अमित कांबळे. अमित यांना मात्र आपण पाहिलं ना तर मागच्या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच देखील राहिले होते. कमालीचा नॉक त्यांनी खेळला होता. मात्र आता या मॅच मध्ये क्रिटिकल सिच्युएशन आहे. सेकंड पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी ते आले आहेत. आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं ना तर फर्स्ट स्लिप मध्ये एक क्षेत्र आहे, तो डीप मध्ये आहे. आणि आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये पहिलाच बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॅकअप आलाय तर डायरेक्ट हिट. काय घडलंय? पंचांकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. पहा इथे सेफ झोन आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये अतिशय चतुराईने पोहोचले. कंप्लीट केली गेली ती 1 धाव. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. प्रशांत अमित कांबळे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. समोर स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार आणि अमित यांच्यातलं हे वॉर. हो, यावेळी मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली क्रिएट झाली ती संधी. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? एक्झिक्यूट केलाय, हाताचा पिसारा उघडला आणि तदनंतर मात्र आपल्या दस्तानामध्ये ह्या बॉलला त्याने कॅरी केलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. फलंदाज प्रशांत आणि त्यांच्या साथीला मात्र संजय आलेत स्ट्राइक एंड वरती. प्रॉपर नाव आमच्यापर्यंत पोहोचू द्या मित्रांनो. एखाद्या खेळाडूचं नाव दुसऱ्या नावाने जर सेव्ह केलं गेलं तर चुकीची दुरुस्ती होत नाहीये. जाऊया संजय. ओ भन्नाट वेग, कमालीची गोलंदाजी. पहा या एक्सप्रेस केलाय, पहा एक्झिक्यूट केलाय. आणि एखादा आपण पाहिलं तर शाहूवाडी तालुक्यामध्ये अनेक पोलीस आहेत आणि पोलीस म्हटलं ना तर गोळीबार होतो. आणि इन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून अमित कांबळेकडे पाहिलं गेलंय. पहा मैदानाच्या आतमध्ये इन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. काय गोलंदाजी केली आहे, जणू मैदानाच्या आतमध्ये आगीचे निखारे ओकतोय. अमित कांबळे हे नाव पाहायला मिळालंय. त्याच्या अगेन्स्ट भाटर प्रशांत. ओ बॅकफूट वरती गेलेत. डीप इशेस्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 धाव तर नक्कीच मिळवली. नंतर मात्र पाहता चेंडू सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. पहा असं म्हटलं जातं ना की मित्रांनो, कामयाबी के सफर में धूप का बड़ा महत्व होता है. अरे कामयाबी के सफर में धूप का बड़ा महत्व होता है, क्योंकि जब भी छाव मिल जाती है ना तो हमारे कदम अपने आप रुक जाते हैं. म्हणजे आता मात्र तुम्हाला या तडपत्या उन्हामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येईल, फेकी करेल. कंप्लीट झाली आहे ती 1 धाव. आपण पाहिलं ना तर अमित यांनी या बॉलच्या पाठीमागे काय केलं, या बॉलच्या पाठीमागची क्रिया काय होती, तर त्यांनी बॉल हलक्या हाताने स्लोवर पद्धतीचा बॉल पॅड लाईनच्या रेंजमध्ये खऱ्या अर्थाने ग्लान्स करण्यासाठी प्रयत्न करायला लावले फलंदाजाला. आणि तदनंतर डीप मधून मिड विकेटला प्रोटेक्शन देखील मिळालं. धावसंख्या मात्र मिळेल ती 1. पुढचा बॉल या एका धावे संख्येनंतर धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. हो यावेळी पहा फुलर लेनचा बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे वाईडिश येतील, फील्ड करतील, कंप्लीट केली आहे 1 धाव. दुसरीचा प्रयत्न काय घडलाय मैदानाच्या आतमध्ये, वेस्ट हाईट थ्रो. यस पहा इथे मस्ट निडेड होता, तो प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. जिथे आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकामध्ये आपल्याला डीप मध्ये प्रोडक्शन देत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले.
सौरभ यांनी मात्र रनिंग हँड थ्रो करण्याचा प्रयत्न केला गेला होता, तो थ्रो मात्र चुकला आणि त्याच्या पश्चात मात्र एक जीवनदान मिळालं, आयुष्याचं वरदान मिळालंय या क्रिकेटच्या मैदानामध्ये. मित्रांनो, आयुष्याचं वरदान ज्या ज्या वेळी तुम्हाला मिळतं ना, त्यावेळी तुम्ही मात्र एक नवसंजीवनी करता, एक किमया करता आणि इथे मात्र या फलंदाजाला ते संजीवनी मिळाली आहे. त्याचं तर सोनं करेल का, हा काळाच्या पडद्या आड दडलेला एक प्रश्न आहे. स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती, जिथे धाव 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुधीर माने. सुधीर हे नाव देखील पाहायला मिळालंय, गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलेत. हो, यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप, हा देखील एक प्रश्नचिन्ह उभा केलाय. पंचांनी सांगितले की हा व्हाईट बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी वाचण्याचा प्रयत्न करतायत, फलंदाजाच्या रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. हो, याही वेळी पहा पुन्हा एकदा ताच सेम रिझन मध्ये सेम रिझल्ट मैदानाच्या आतमध्ये कॉपी पेस्ट केलाय याच बॉलला आणि तदनंतर मात्र व्हाईट बॉल पुन्हा एकदा पंच आमच्याकडे सांगता आहेत. अवंतर धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 20 या आकडावरती जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल. हो, यावेळी बॅटचा एज, तदनंतर मात्र फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कारही करतील. आपण पाहिलं ना, तर थोडंसं फ्लाय मध्ये होते, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. तिथून मात्र त्यांनी करेक्शन केलं, डॉट बॉलची सांगता आली आहे. धावसंख्येमध्ये ब्रेक लावलाय, आतापर्यंत धावसंख्या 20 या आकड्यावरती. हो, याही वेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप, मैदानाच्या आतमध्ये फार मोठा रूम दिला गेला होता आणि तदनंतर मात्र व्हाईट बॉलची सांगता. अवे फ्रॉम द बॉडी ही स्ट्रॅटर्जी राहिलेली आहे गोलंदाज सुधीर माने यांची. या स्ट्रॅटर्जीच्या अगेन्स्ट फलंदाजाला काहीतरी वेगळं करावं लागेल, शफलिंग क्रिकेट खेळावं लागेल पद्धतालित्याचा, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये चर्चा होईल. हो, यावेळी पुन्हा एकदा फ्लाय स्लिप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. काय घडलंय, संधी मिळाली आहे, यस इट इज विकेटचं पतन, ब्रेक थ्रू मिळवलाय. पहा, येणारे डॉट बॉल तुमच्यावरती प्रेशर निर्माण करतात आणि तदनंतर मात्र अंडर प्रेशर हा संघ येताना पाहायला मिळाला. येळाने या संघाकडे नजरा वळवल्यात, मात्र कोळगाव या संघाकडून आपण नजरा वळवल्यात. तर 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 20 रन्स ऑन द बोर्ड. नवीन फलंदाज येतील, संदेश मराठे हे नाव आपल्याला पाहायला मिळालंय. संदेश मराठे फलंदाजी साडी येतील, फिनिशर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता मात्र संघ अडचणीमध्ये आहे, फिनिश करावं लागेल, त्या लाईन वरती घेऊन जावं लागेल, जी मात्र फिनिश लाईन असेल, अंतिम टप्प्यामध्ये घेऊन जावं लागेल या फलंदाजाला. गोलंदाजी कमाल झालेली आहे, जिथे सुधीर माने सातत्याने व्हाईट बॉल हाताळत असताना देखील गोलंदाजी सरळ केली, क्षेत्ररक्षणाने मात्र दिलेली सुवर्ण साथ. कम्मालीची गोलंदाजी आणि कम्मालीची फलंदाजी. सुधीर माने पुन्हा एकदा निघालेले आहेत ओव्हर द विकेटने. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा कव्हर्स डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक येतील, कंप्लीट केल्या गेल्या त्या 1 धाव, एका धावेने धावसंख्या 21. 22 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. धावसंख्येकडे नजर वळवली तर अजूनही डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. 22 धावा या आकड्यांवरती थांबवलं गेलाय. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. पहा मैदानाच्या आतमध्ये सातत्याने गोलंदाजाकडून होणाऱ्या चुका, या चुकांचा भुर्दंड दिला जातोय तो वाईटच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव 23. हो, यावेळी मिस टाइम आहे, स्वतः फॉलो थ्रू मधून येतील, झडप मारतील, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डायरेक्ट हिट मस्ट होती, मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती कोणताही फलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअप देण्यासाठी येत नाहीये आणि तास दरम्यान मात्र कंप्लीट केल्या गेल्या त्या धावा 2.
यावेळी पहा अतिशय वेगाने टाकलेला हा बॉल जिथे बॅटच्या रेंज पासून मात्र लांब राहिला आणि तदनंतर मात्र डॉट बॉलची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या 3 षटकांच्या पाठीमागे स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती 25 लॉस ऑफ 3 विकेट्स. पहा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं षटक अमित कांबळे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत. गोलंदाजी साठी मात्र हा इन्काउंटर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे अमित कांबळे. पहिलाच बॉल पहा, वेगवान बॉल, कमालीची गोलंदाजी आहे अमित कांबळे याची. जिथे या गोलंदाजाने वेग हा आपला हतकंडा मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय आणि खऱ्या अर्थाने कुरघुड्या या फलंदाजांना कराव्या लागतील. या कुरघुड्या करण्यासाठी स्ट्राइक एंड वरती असलेला फलंदाज संदेश. हो यावेळी पहा याने सांगितलंय संदेश आते भी है और संदेश जाते भी है. याने संदेश दिलाय, डिस्पॅच केलाय, आउट ऑफ द पार्क, षटकार ठोकलाय. 6 धावा. यस इट इज 6 धावींनी मात्र षटकाराची आतिषबाजी करताना या फलंदाजाने सांगितलेला हा षटकाराचा टोला धावसंख्येमध्ये भर देऊन जाईल. धावसंख्या सरळ 31 या आकड्यावरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला आपण गोलंदाज पाहिला ना, तर इन्काउंटर स्पेशलिस्ट अमित कांबळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आलाय. त्याच्या अगेन्स्ट संदेश. हो यावेळी इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं, स्कूप करण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलंय डॉट बॉल, लेग स्टंपच्या वरून ही ख्याती आहे अमित कांबळे या गोलंदाजाची. वेग, लाईन, लेंथ, कंट्रोल, नियंत्रण बरच काही पाहायला मिळालंय. कमालीची गोलंदाजी, एफर्ट्स टाकलेत अमित कांबळे. अतिशय शांत चित्तेने चाललेला हा सामना. हो यावेळी पहा शॉटम चाक केलाय आणि अमित कांबळेने सांगितलंय अरे अधून मधून थोडं व्हावं क्रूर आणि जळणाऱ्यांचा काढावा इथे एकदम जोरदार धूर. त्याने धूर काढलाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन पाठवलाय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजित मोरे बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत दोन्ही खेळाडू. आता मात्र कोण जिंकणार रेस. हो यावेळी पहा यॉर्कर वरती कमालीचा स्ट्राइक बॅकअप दिला गेलाय. क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावा. तदनंतर मात्र पहा बॅकअप फार महत्वाचा आहे मित्रांनो. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान, बॅकअप नसेल ना तर पाकअप होण्यासाठी वेळ लागत नाहीये. तुम्हाला बॅकअप द्यावं लागेल, नाहीतर पाकअप होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये बॅकअप मिळाला, धावा मात्र मिळाल्या त्या 2. स्कोर कार्ड 33. हो यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये बॉल एका साईडला, फलंदाजाचा फटका एका साईडला विस्खळीत करून टाकलाय अमित कांबळे या नावाने.
कमालीची गोलंदाजी त्याने फक्त खर्ची केल्या त्या 8 धावा आणि 1 विकेट देखील मिळवलाय. 2 षटकांचा त्याने खेळ केला आणि या मॅच मध्ये निर्णायक गोलंदाजी अमित कांबळेची राहिली आहे. आता मात्र स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट नजरा वळवल्या जातील. आपण जर पाहिलं तर कोळगाव या संघाकडून मात्र येळाने या गावाला मात्र आज मात्र समर्पण द्यावं लागेल. शेवटच्या टप्प्यामध्ये टार्गेट सेट करायचं आहे, इन्क्रीज करावी लागेल आपली अडकलेली गाडी. स्पीड मीटर वरती मात्र ड्रायव्हिंग सीट वरती यावं लागेल, टॉप गेअर वरती गाडी टाकावी लागेल. सौरभ आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहा मैदानाच्या आतमध्ये सौरभ आहे ना, तो रायझिंग स्टार. स्कोर कार्ड 33. नोंद घ्या, आम्ही प्रत्येक 2 बॉल नंतर 1 बॉल नंतर आम्ही स्कोर कार्ड सातत्याने सांगत आहोत, याची नोंद घ्या. 33. हो, यावेळी पहा इम्प्रोव्हायझेशन मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं जातं ना की मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क जर असेल ना तर रेंज मध्ये येतो, आणि तो रेंज मध्ये आला ना तर त्याला सरळ सीमा पार देखील ठोकलाय. फलंदाजीच्या रनवे वरती असलेला फलंदाज नाव आहे संजय. कमालीचा फटका त्याने खेळलाय, आपल्या रेंज मध्ये आणलं, क्रिएट केला, इनक्रेडिबल केलाय, पाठवलाय षटकार. पुढचा बॉल. यावेळी राऊंड द विकेटने आले. तदनंतर मात्र पहा मिडॉनवरती क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? 1 धाव घेत असताना दुसरी धाव. पहा क्षेत्ररक्षणामध्ये करत असताना होणाऱ्या चुका तुम्हाला दंडित करून जातील. जिथे 1 धाव होती तिथे कंप्लीट केल्या गेल्या त्या 2. या एकेरी दुहेरी धाव अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला फार महागात पडतात. सध्या फार मोठी चर्चा होईल त्या एकानी दुसऱ्या धावेची. या चॅम्पियन लीग मध्ये कमालीची कामगिरी करावी लागेल. हो, यावेळी पहा भन्नाट वेग आहे. यावेळी या गोलंदाजाने आणखी ताकद लावली, जोर काढला, आर्म मधली पॉवर काढली आणि डॉट बॉल नाही तर विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. संजय बॅक टू द पवेलियन गेलेत. मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अनेक वेळा आपण पाहिलं ना विकासजी रणवरे सर, असं पाहिलं जातं ना की एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो तर एक खेळाडू मैदानाच्या बाहेर जातो. अनेक वेळा विक्रम आम्ही पाहिलाय. आणि राहुल द्रविड यांनी मात्र आपल्या मुलाखतीमध्ये काहीशी चर्चा केली होती, त्याच्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करू. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ आहे. विकास सर, असं म्हटलं जायचं ना की ज्यावेळी राहुल द्रविड सर मैदानाच्या आतमधून बाद होऊन जायचे टेस्ट क्रिकेटमध्ये, त्यावेळी सचिन सर मैदानाच्या आतमध्ये एंट्री व्हायची. नक्कीच चर्चा होईल. यावेळी पहा बॅटवरती टॉप एज. तदनंतर मात्र शॉट थर्ड मॅन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहिलेला आहे. रनआउटची संधी. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहा इथे थोडस अंडर एस्टिमेट केलं गेलं. नक्कीच विश्वास सर, चर्चा व्हायची राहुल द्रविड आणि सचिन यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. राहुल द्रविड 0 वरती बाद झाले आणि तरी देखील प्रेक्षक मायबाप टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करत होते. का तर सचिन रमेश तेंडुलकर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत होते. म्हणजे एकाचा सन्मान होता तर तो दुसऱ्यालाही मिळत होता. म्हणजे क्रिकेटने नेहमीच आपल्याला काहीतरी दिलंय. मित्रांनो, क्रिकेटचा सन्मान इथे या संपूर्ण आयोजन कमिटीचं मी कौतुक करेन. जिथे भास्करजी पाटील असतील, विश्वासजी चाळके असतील, अध्यक्ष आहेत राहुलजी माने असतील, रमेशजी गाडे असतील, श्री स्वामी मेडिकलच्या माध्यमातून आपण ही पुरस्कृत केलेली स्पर्धा, आणि रोहित पाटील असतील आमचे होल्डर, आणि तदनंतर मात्र विकास रणवरे आणि राजेंद्र रणवरे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स याची देखील चर्चा होतीये. नक्कीच चर्चा होईल. या पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. शेवटच्या बॉलवरती मिळवल्या त्या 2 धावा आणि या 2 धाव्यांनी मात्र स्कोर कार्ड 43 म्हणजे तुम्हाला बनवायचे आहेत 44. चला, पुढील होणारी मॅच चा टॉस केला जाईल. विशालगड या संघाचे संघनायक आणि दुसऱ्या बाजूला पाठणे या गावचे संघनायक. आपण या. पंच, शेवटच्या बॉलवरती किती रन्स आल्या? 2. 1 रन आहे का? यस, इथे आम्ही अंकित केली गेली आहे. 1 रन घेतली आहे. आता मात्र टार्गेट सेट. यस, 2 रन घेतल्यानंतर फलंदाज बाद आहेत याची कल्पना घेतली गेली.
आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये, क्रिकेटच्या रंगमंचावरती, क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या पटांगणामध्ये, जिथे दोन संघ लढतायत, एका बाजूला येळाने तर दुसऱ्या बाजूला कोळगाव, या दोन संघांमध्ये होणारे हे घमासान पूर्वार्धामधला खेळ संपलेला आहे. उत्तरार्ध मधला खेळ सुरू होईल. उत्तरार्ध मध्ये आपल्याला खेळ पाहायला मिळेल. आघाडीला आलेले फलंदाज, एका बाजूला फलंदाज आहेत जे स्ट्राईक एंड वरती, तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती त्याला पाहू शकता. नाव आहे सुधीर माने. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती त्याच्या अगेन्स्ट नाव आहे विनायक. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले आहेत. गोलंदाज वर विकेटने पहिलाच बॉल पहा, थोडेसे ऑफस्टिक वरती शफल झाले, तदनंतर मात्र ग्लान्स केलाय, चेंडू चाललाय सरळ लॉंग लेग रिझन मध्ये, कंप्लीट खेळली गेली आहे ती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेने मात्र स्कोर कार्ड अप झालाय. वाटेवरचा प्रवास सुरू केलाय. ऑन दी मार्क खेळला गेलाय. धावसंख्येमध्ये भर 2. समीकरण फार महत्वाचं आहे. विनायक हो, पुन्हा एकदा शफल झाले ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर येऊन पहा, खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ऑफस्टिक आणि ऑफस्टिकच्या बाहेर येऊन मोठे प्रहार करणे फलंदाजांसाठी खऱ्या अर्थाने एक हतकंडा राहिलेला आहे. जिथे अनेक वेळा पाहिलं ना, तो ऑफस्टिक वरती येऊन तदनंतर मात्र ऑन साइडला फिरवणं ही एक कलात्मकता आपल्याला पाहायला मिळाली आहे. जिथे सुधीर माने यांनी 1 धाव अंकित केली गेली आहे. 3 धावा स्कोर कार्ड वरती. अमित कांबळे स्ट्राईक एंड वरती. हो, यावेळी पहा बाकफूड वरती जाऊन लेट कट करण्याचा प्रयत्न होता आणि टॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. अमित कांबळे यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. एक जबरदस्त असा इन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो. ज्यावेळी फॉर्म मध्ये येतो ना, त्यावेळी मात्र अस्त्र करून टाकतो. येळाने गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहा, आणखी एक टोले जंग फटका खेळत असताना त्याने सांगितलंय, अरे डर तो सिर्फ और सिर्फ दिमाग के अंदर होता है, उससे जीत जाओ ना तो हर कोई एक सिकंदर होता है. सिकंदरी बुलंदी षटकार ठोकलाय अमित कांबळे. फाडिंगच्या पॉवर प्ले मध्ये कमालीचा फटका. पुढचा बॉल विनायक यांच्यावरती चढवलेला प्रहार. हो, यावेळी पहा लेट कट, त्यानंतर मात्र फ्राय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थ्रो थोडासा वाईडिश होता. क्विक ऑफ सेकंड्स मध्ये डिसिजन घ्यायचं होतं, या डिसिजन मध्ये चुकी झाली. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. सुधीर माने ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळाल्यात. धावसंख्येकडे नजर वळवूया. धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाताना पाहायला मिळाली आहे. 10 धावा धावफलकावरती. गोलंदाज विनायक ओव्हर द विकेटने. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहा. प्लस थोडासा फ्लाइंग मध्ये असलेला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक आहे. तदनंतर मात्र एक पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. कव्हर्स मध्ये आहेत. डीप मध्ये प्रोडक्शन नाही आहे आणि त्याचाच पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न पंचाकडे दात मागितली गेली होती. यॉर्कर लेंथ क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये वापरलं गेलं होतं. डॉट बॉल. एका षटकाचा खेळ समाप्तीच्या पाठीमागे 10 या आकड्यावरती येणारे बॉल 24 बनवायचे आहेत. 34. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन 8 नंबर 2 वरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अजित मोरे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत अगेन्स्ट अमित कांबळे. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल हलक्या हाताने. बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळालाय. हलक्या हाताने आपण पाहिलं ना तर शॉट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. त्यांनी मात्र फील्ड केला. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 11 या आकड्यावरती.
सुधीर. हो यावेळी पहा खऱ्या अर्थाने दुधारी तलवार, रिव्हर्स स्लॅपचा फटका मैदानाच्या आतमध्ये त्या दुधारी तलवारीसारखा असतो. अनेक वेळा विश्वासजी चाळके साहेबांनी सांगितले की अनेक स्पर्धेमध्ये मी खेळलोय, अनेक खेळाडूंसोबत खेळलोय, आयकॉनिक खेळाडू विजय पावले असेल यांच्याशी चर्चा होईल. हो यावेळी पहा ही नजाकत आहे या पठ्ठ्याची. मैदानाच्या आतमध्ये ठोकला एक क्रॅकिंग चौकार, मिळतील धावा 4. विश्वासजी चाळके साहेबांकडे आम्ही पाहिलं अध्यक्ष आहेत, अध्यक्षांच्या नावाची चर्चा होते. अध्यक्षांनी सांगितले की अनेक खेळाडू आम्ही पाहिलेत, जिथे आम्ही पाहिले ना श्रेयस कदम सारखा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये या स्पर्धेमध्ये देखील त्यांची वर्णी लागेल का, विश्वासाने पाहिले जाते ते विश्वासजी चाळके साहेबांकडे. अध्यक्ष साहेबांकडून मात्र खऱ्या अर्थाने एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न राहिलाय. हो पुन्हा एकदा ताच रिजन मध्ये, ताच रिच मध्ये फाईन चाललाय बॉल सरळ अलॉंग दी कार्पेटने, मिळतील धावा 4. आलाय तो चौकार. धाव फलकाकडे नजर वळवली ना, धाव संख्या 19 या आकड्यावरती. अध्यक्ष साहेब विश्वासजी चाळके साहेब यांनी मात्र या तमाम शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना सांगितलंय, मित्रांनो आज तुम्ही या tenniscricket.in च्या कॅमेरामध्ये चमकतात. नक्कीच कोणाच्याही कॅमेरामध्ये चमका मित्रांनो, मात्र कोणाच्या CCTV मध्ये चमकू नका. या कॅमेऱ्यावरती चमकलात तर भविष्य घडेल, आणि CCTVच्या कॅमेरामध्ये चमकलात तर मात्र अधोगतीकडे जावं लागेल. पहा पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलेला आहे सुधीर माने यांचा. सुधीर माने यांची एक स्ट्रॅटर्जी राहिली आहे या बॉलरच्या अगेन्स्ट. या गोलंदाजाची स्ट्रॅटर्जी काय राहिली आहे तर ज्या पद्धतीने ते कट बॉल करतायत, जिथे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे, आणि लेग ब्रेक वरती मात्र वेट आणि वॉच करून खऱ्या अर्थाने पॉपिंग क्रीजच्या डेप्थ मध्ये जाऊन हा फलंदाज फलंदाजी करतोय. चर्चा होईल. हो यावेळी मात्र पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पाखप फार महत्वाचा आहे, तो मिळाला. यष्टीरक्षक शॉट मध्ये करत असताना घेणारी उसळी फलंदाजाला बीट केली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या पाठीमागे धाव संख्या 19. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र इनॅट नंबर 3 वरती गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येईल. येणारे बॉल 18 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत 25. 18-25चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. 18-25 ही मॅच पाहायला मिळेल. समोर अमित कांबळे एन्काउंटर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. नक्कीच मित्रांनो या शाहूवाडी प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थाने सातत्याने 5 दिवसाचा थरार आहे. उद्याच्या दिवसाच्या मॅचेस देखील अतिशय जबरदस्त राहतील असं विश्वासजी चाळके साहेबांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. मात्र यावेळी पहा काय कमालीचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोडक्शन दिले गेले पहा इथे. तदनंतर मात्र प्रोडक्शन देत असताना थ्रो देखील तेवढाच पाहायला मिळाला. परफेक्ट थ्रो. मैदानाच्या आतमध्ये एकच धाव. धाव फलकावरती धाव संख्या 20. येणारे बॉल 17. 17-23 इक्वेशन 17-24. समोर सुधीर माने. हो यावेळी पहा हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षक येतील, बॅकअप देतील. धाव संख्येमध्ये एकच धाव मिळेल. धाव संख्या मात्र आता जाऊन पोहोचली आहे सरळ 21. येणारी 16 बॉल 23 ची गरज. 16-23. हो यावेळी पहा काय कमालीचा फटका.
मैदानाच्या आतमध्ये अमित कांबळेने सांगितलंय, अरे चुलीवरचा थवा आणि माझ्या बॅटची हवा नेहमीच चटके देते. चटका दिलाय, फटका क्लासिकल खेळलाय. 6 धावांसाठी षटकार ठोकलाय. त्याचबरोबर या व्यासपीठावरती सन्माननीय संजयजी केसरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. हो हो, यावेळी पहा आणखी एक मॅग्निफिसंट क्रॅकिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. कोणत्याही पासपोर्टची गरज नाहीये, सरळ लँड केलाय इथे सीमारेषे पार. ठोकलाय षटकार. अमित कांबळे इनकाउंटर स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी कमबॅक केलं गेलंय. सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. एक धाव धावफलकावरती लगावली गेली आहे. स्कोर कार्ड कडे नजर वळवली तर धाव संख्या 34 धावा. हो, यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. प्रोडक्शन दिले गेले, पहा थांबवलं गेलंय. मैदानाच्या आतमध्ये येणारा टॉट बॉल बरंच काही सांगून जातं. आमचा ओमकार पाटीलने मात्र सांगितलंय, आज वही कल है, आज वही कल है जिस कल की फिक्र तुम्हें कल थी, आज वही कल है. आणि नक्कीच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आमच्याशी जॉईंट झाले होते आणि आता मात्र पाटलांचाच पोरगा म्हणजे आमचा रोहित. यस, 34. येणारे बॉल 12 बनवायचे आहेत 10. 12-10चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजी साडी मात्र चौथं षटक कोण हाताळेल. मैदानाच्या आतमध्ये उल्हास हे गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले आहेत. पहा एक्सपिरियन्स गोलंदाजाकडे गेलेत. अनुभवाची शिदोरी आहे. मैदानाच्या आतमध्ये भरगच्च बांध आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पहाडी छाती घेऊन निघालेला हा गोलंदाज. हो, यावेळी कलात्मक फाडल स्वीप. अमित या नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये मात्र सुधीर माने यांना मात्र हात खोलण्यापासून रोखलाय. षटकार नाही आलाय, 2 चौकार त्यांनी लगावलेत. तो षटकार मस्ट असेल, मात्र हा गोलंदाज कमी नाहीये. हो, यावेळी बॅकफूट वरती गेले. पॉइंटला क्षेत्ररक्षक. काय घडलंय? एक धाव कंप्लीट केली गेली आहे. गुड थ्रो पाहायला मिळालाय. मित्रांनो, हाय व्होल्टेज ड्रामा. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच मध्ये समीकरण बदललंय. येणारे 10 बॉल 8 ची गरज आहे. 10-8. एखादा डॉट बॉल, टेन्शन वाली मात्रा, ट्विस्ट, क्रिटिकल सिच्युएशन गोलंदाज निघालेले आहेत. एक्सपिरियन्स नाव आहे उल्हास. पहा इथे मंखड विकेट. विनू मंखड यांचं नाव मंखड विकेट ज्या वेळी येतं ना त्यावेळी मात्र त्यांचा नाव उल्लेख केला जातो. चर्चा होईल. विनू मंखड. हो, यावेळी पहा आता मात्र पहा क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू सरळ स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. औपचारिकता अमित कांबळे यांनी दाखवून दिली आणि हा ट्रेडिशनल शॉट पाहायला मिळाला अमित कांबळे यांच्या बॅट मधून. ही ताकद आहे या पठ्ठ्याची. आता एखादा षटकार येईल का? हो, यावेळी पहा पुन्हा एकदा डीपी शेस्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकेरी धाव घेतली गेली आहे. स्कोर कार्ड 41. शेवटचे 3 रन्स तुम्हाला बनवायचे आहेत. सुधीर मॅच फिनिश करेल का? नक्कीच मी कोळगाव संघाचं कौतुक करेन. या अगोदर देखील पहा इनसाइड आउटचा फटका डीपी शेस्ट्रा कव्हर रिझन मध्ये. सुधीर माने ब्रँडेड क्रॅकिंग चौकार ठोकलाय आणि त्याने फिनिश केलाय या मॅचला. पहा ही अनबिटेबल जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. एखाद्या फरारीची गाडी जशी पळावी ना तशा पद्धतीने मात्र ही जोडी
एका बाजूला सुधीर माने तर दुसऱ्या बाजूला अमित कांबळे. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच, यस बेस्ट मॅन कम ऑन दी स्टेज. यस इट इज. पहा त्याच्या चेहऱ्यावरचं बरंच काही स्माइल सांगून जात आहे. विजय मी मिळवलाय, विजय मी हा क्षणार्धामध्ये नाही तर मेहनत करून मिळवलाय